नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे गायत्रीज रेसिपीजमध्ये तुमचं. मंडळी, आज आपण साधा सिंपल असा एक गार्लिक राईस बनवणार आहोत. त्यात फक्त लसणाचा फ्लेवर असणार आहे, जो खूपच भन्नाट लागतो. तर या ठिकाणी मी 1.5 कप एवढा तांदूळ घेतलेला आहे आणि स्वच्छ पाण्यातून धुवून घेतला आहे. बघा, तुम्हाला इथे स्वच्छ पाणी दिसत असेल तांदळावर. तांदूळ हे खूप छान असं स्वच्छ धुवून घ्यायला पाहिजे, 3 ते 4 वेळा तर नक्की. मी ते 5 ते 6 वेळा धुतल्या आणि उकळायला ठेवलेलं आहे भरपूर असं पाणी घालून. त्यात आपल्याला थोडंसं मीठ ॲड करायचं आहे आणि उकळायला आलं आणि पाणी कमी दिसलं तर आणखी पाणी घाला, कारण आपल्याला शेवटी तांदूळ हे गाळूनच घ्यायचे आहेत. तर बघा, अजून शिजलेला नाही आहे, थोडा वेळ आणखी शिजवायचं आहे आपल्याला. एका तांदळाचे 2 तुकडे इझिली झाले पाहिजे. त्यात गरमच पाणी टाकलेलं आहे आणि अजून शिजू देत आहे थोडा वेळ मी. कुकरला लावू नका अजिबात, या पद्धतीने शिजवा आणि अशी एक चाळणी घ्यायची आहे, ज्यामध्ये आपण तांदूळ शिजल्यानंतर तो गाळून घेणार आहोत आणि थोडा मोकळा करून ठेवायचा आहे. हवं असेल तर तुम्ही उकळत असताना लिंबू आणि तेल टाकू शकतात. मी काहीच टाकलेलं नाही आहे, फक्त मीठ ॲड केलेलं आहे. आता व्यवस्थित हा 80% पर्यंत शिजलेला आहे तांदूळ. बघा, इथे लसण घेतलेलं आहे एक पूर्ण गाठा एवढा आणि अशा प्रकारे बारीक असं चिरून घेतलेलं आहे आणि 2-3 अख्खे लसण टाकत आहे मी, लसणाच्या पाकळ्या. बघा, ह्या पद्धतीने मध्ये चिरा पाडून घ्यायचे थोड्या आणि सालासकट टाकायचं आहे. फक्त 2-3 पाकळ्या सालासकट टाकायच्या आहेत. तेल किंवा तूप घ्यायचे आणि त्यात लसण हा लाईट ब्राऊन होतपर्यंत छान असा तळसून घ्यायचा आहे. जास्त असा काळा होऊ द्यायचा नाही आहे, नाहीतर चांगला फ्लेवर येणार नाही, त्याचा कडू लागेल. त्यामुळे लाईट ब्राऊन झाला की लगेचच आपल्याला त्यात तांदूळ ॲड करायचे आहेत, जे आपण 80% शिजवून घेतलेले आहेत. बघा, इथपर्यंत आलं की लगेचच त्यामध्ये तांदूळ ॲड करायचे आहेत आपल्याला. जास्त डार्क होऊ देऊ नका. लाईट ब्राऊन झाला की लगेचच तांदूळ ॲड करा. छान असं संपूर्ण मिक्स करून घ्यायचे. आपण सुरुवातीला अर्धा चमचा मीठ टाकलेलं होतं, पण आपण पाणी गाळून घेतलेलं आहे, त्यामुळे मिठाचा फ्लेवर हा कमी राहील. तर हवं असेल तर तुम्ही चाखून बघू शकता आणि त्यानुसार मीठ ॲड करायचं. इथे मी 1 चमचा मीठ ॲड केलेला आहे शेवटी आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेत आहे. लक्षात घ्या, यामध्ये जिरं वगैरे टाकायचं नाही आहे, कोथिंबीर टाकायची नाही आहे, काहीही ॲड करायचं नाही आहे, फक्त लसणच टाकायचं आहे. मेन असा हा लसणाचाच फ्लेवर यामध्ये असतो, त्यामुळे याला गार्लिक राईस असं म्हणतात. खूप छान आणि चविष्ट होतो. एकदा नक्की या पद्धतीने बनवून बघा. अगदी सोपी आहे. आवडली असेल तर गायत्री रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. आपल्या फ्रेंड सर्कलपर्यंत पण पोहोचवा. थँक्यू.